समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभा असलेला हा किल्ला शेकडो वर्षे वादळ झेललेली, असंख्य हल्ले परतवून लावले आणि बलाढ्य इंग्रजांनाही अनेकदा पराभवाची चव चाखायला लावली. पण प्रश्न असा आहे, हा किल्ला इतका अभेद्य का होता? त्याच्याकडे प्रचंड सैन्य नव्हतं, अफाट तोफखानाही नव्हता. मग असं कोणतं शस्त्र होतं ज्यामुळे शत्रू किल्ल्याच्या जवळ पोचूनही विजयापासून दूर राहिला? त्या शस्त्राला ना धार होती ना बारूद, कारण ते लपले होतं समुद्राच्या तळाशी एक असं रहस्य ज्याने मराठा आरमाराला अभेद्य बनवलं. आणि आज आपण जाणून घेणार आहोत मराठ्यांच्या त्या अजेय जलदुर्गाची गोष्ट, जिथे समुद्र होता सैनिक, तटबंदी होती ढाल आणि रणनीती होती इतकी भेदक की बलाढ्य इंग्रजांनाही माघार घ्यावी लागली. अरबी समुद्राच्या अथांग निळ्या पाण्यात सिंधुदुर्ग किनाऱ्यावर आजही तितक्याच अभिमानाने उभा आहे विजयदुर्ग. पहिल्यांदा पाहिल्यावर तो एक साधा किल्ला वाटतो, पण जसजसं तुम्ही त्याच्या जवळ जाता तसतसं त्याचे थरारक इतिहासाचे पडदे उलगडत जातात. हा फक्त दगडांचा किल्ला नाही, ही मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याची गाथा आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे आणि हा त्या काळाचा जिवंत पुरावा आहे. जेव्हा अरबी समुद्रावर भगवा अभिमानाने फडकत होता, अनेक साम्राज्यांनी हा किल्ला जिंकण्याची स्वप्न पाहिलं. अनेक युद्धनौका त्याच्या दिशेने निघाल्या, पण विजयदुर्ग प्रत्येक वेळी अजेय राहिला, कारण त्याचं सर्वात मोठं संरक्षण तटबंदीवर नव्हतं तर समुद्राच्या तळाशी दडलं होतं. एक रहस्यमय भिंत, जिची गोष्ट आजही इतिहासप्रेमींना थक्क करून सोडते. चला उलगडूया विजयदुर्गाचं ते अजेय रहस्य. समुद्राखालील गुप्त भिंतींनी सुद्धा शत्रूला थांबवले असा अभेद्य किल्ला म्हणजे विजयदुर्ग. नमस्कार, मी पंकज, उन्हाळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे विजयदुर्ग किल्ल्यावर. तर चला बघूया. देवगडमधला सकाळचा प्रवास सुरू झाला होता. समोर समुद्राचा खारट वारा, दोन्ही बाजूंनी नारळाच्या बागा आणि कोकणातील लाल मातीत जाणारा रस्ता. मराठा आरमाराचा अभिमान, शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या छातीत जपून उभा असलेला विजयदुर्ग. देवगडहून विजयदुर्गकडे जाणारा हा प्रवास फक्त एक किल्ल्याकडे जाण्याचा नव्हता, तर मराठ्याच्या सागरी वैभवाच्या इतिहासात प्रवेश करणारा होता. किल्ल्याच्या दरवाजातून आत शिरताना एक गोष्ट लगेच जाणवते. हा किल्ला सुंदर दिसण्यासाठी बांधलेला नाही, तर शत्रूचा पराभव करण्यासाठी बांधलेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. विजयदुर्गाचे दरवाजे सरळ दिसत नाहीत. शत्रू आत शिरला तरी लगेच पुढचा मार्ग दिसू नये म्हणून वळणदार रचना केली होती. यामुळे हल्लेखोर गोंधळून जात. जिभीचा दरवाजा हा विजयदुर्गातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग मानला जातो. शत्रूला मुख्य दरवाजा कुठे आहे हे कळू नये म्हणून बाहेरून भिंतीचा एक भाग जिभेसारखा पुढे काढण्यात आला होता. त्यामुळे हल्लेखोर चुकीच्या दिशेने जात आणि वरून मराठी त्यांच्यावर हल्ला करू शकतात. आजही हा भाग पाहिल्यावर शिवकालीन लष्करी बुद्धिमत्तेची कल्पना येते. प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत, प्रत्येक वळण काहीतरी विचार करून बांधलेला आहे. आज आपण सहज चालतो, पण कल्पना करा 400 वर्षांपूर्वी याच रस्त्यावर मराठा सैनिक धावत असतील, तोफांचे आवाज घुमत असतील आणि समुद्रात शत्रूच्या जहाजांची हालचाल सुरू असेल. लोकांना वाटतं विजयदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधला, पण खरं तर हा किल्ल्याचा इतिहास त्याहून जुना आहे. जवळपास 900 वर्षांपूर्वी शिलाहार राजा भोज यांनी याची उभारणी केली. त्यावेळी याचं नाव होतं घेरिया. पण या किल्ल्याचं नशीब बदललं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची नजर त्याच्यावर पडली. महाराजांनी हा किल्ला जिंकला, त्याची तटबंदी मजबूत केली, नवे बुरुज बांधले आणि त्या किल्ल्याला नवीन नाव दिलं, विजयदुर्ग, विजयाचा किल्ला. खलबतखाना हा किल्ल्यातील अतिशय महत्त्वाचा भाग. इथे सरदार, अधिकारी आणि आरमार प्रमुख गुप्त बैठका घेत असत. युद्धनीती, समुद्री मोहिमा, शत्रूंच्या हालचाली यावर चर्चा इथे होत असे. आजच्या भाषेत सांगायचं तर हा किल्ल्याचा वॉर रूम होता. दरबार, राजकीय आणि प्रशासकीय कामासाठी वापरली जाणारी जागा. महत्त्वाचे निर्णय, अधिकारी बैठक, लष्करी आदेश इथून दिले जात.
दारुगोळा कोठार, तोफांचे गोळे, बंदुका आणि दारुगोळा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष दगडी कोठार. स्फोटाचा धोका कमी राहावा म्हणून याची बांधणी वेगळी करण्यात आली होती. इथून हा भुयारी मार्ग चालू होतो. चला तर बघूया. किल्ल्यात उभे राहून विचार करा, आज आपण ज्या दगडांवर चालतोय त्याच दगडांखाली कदाचित एकेकाळी गुप्त वाटा असतील. आपण ज्या तटबंदीवर उभे आहोत ती पाहिली की एक प्रश्न पडतो, एवढा मजबूत किल्ला बांधण्याची गरज का पडली असेल? कारण शत्रू जमिनीवरून कमी आणि समुद्रातून जास्त येत होता. आज समुद्र शांत दिसतोय, पण एकेकाळी आज या समुद्रात युद्धनौका फिरत होत्या, तोफा धडाडत होत्या आणि अरबी समुद्रावर कोणाचं राज्य राहणार याचा निर्णय होत होता. अंधारलेले मार्ग, हातात मशाली घेऊन चालणारे सैनिक, गुप्त संदेश घेऊन धावणारे दूत आणि बाहेर समुद्रात सुरू असलेले युद्ध. इतिहासाचा हा भाग आज पूर्णपणे दिसत नसला तरी त्याचे गूढ आजही कायम आहे. पण विजयदुर्ग म्हटलं की एक नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. सर खेल कान्होजी आंग्रे, समुद्राचा राजा, ज्याला इंग्रजांनी पायरट म्हटलं, कारण त्यांना त्यांचा सामना करता येत नव्हता. आज आपण ज्या समुद्राकडे पाहतोय त्याच समुद्रात कान्होजी आंग्रे यांची जहाजं फिरत होती आणि इंग्रज, पोर्तुगीज, डच यांना घाम फोडत होती. किल्ल्याच्या तटावर उभं राहून समोर पाहिलं की वेळ थांबली असं वाटतं. समुद्र तसाच आहे, वारा तसाच आहे, फक्त जहाजं बदलली, माणसं बदलली आणि इतिहास पुस्तकात गेला. धान्य कोठार, युद्धकाळात किल्ला अनेक महिने वेढ्यात राहू शकत होता. त्यासाठी धान्य, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांचा मोठा साठा येथे केला जात असे. किल्ल्याची स्वयंपूर्णता यावर अवलंबून होती. भवानी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता भवानी माता असल्यामुळे किल्ल्यांवर भवानी मंदिरांना विशेष महत्त्व होते. विजयदुर्गातील भवानी मंदिर आजही श्रद्धास्थान आहे. आता मी तुम्हाला विजयदुर्गाचं सर्वात मोठं रहस्य सांगतो आणि ते या किल्ल्याच्या आत नाही तर बाहेर आहे, समुद्राखाली.
शिवाजी महाराजांनी किल्ल्याभोवती समुद्राखाली एक मजबूत दगडी भिंत बांधली. शत्रूची जहाजं किल्ल्याजवळ आली की ती त्या भिंतींना धडकायची आणि त्याचं मोठं नुकसान व्हायचं. वर्षानुवर्षे ही गोष्ट फक्त लोककथा समजली जात होती. पण नंतर समुद्राखाली संशोधन झालं आणि खरोखरच तिथे दगडी रचना आढळल्या. आजही अनेक जण विजयदुर्गला येतात फक्त या रहस्यासाठी. विजयदुर्ग हा फक्त किल्ला नाही, तो मराठ्यांचा सागरी सामर्थ्याचा पुरावा आहे. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे आणि कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची जिवंत आठवण आहे. म्हणूनच विजयदुर्गला भेट दिल्यावर तुम्ही फक्त एक किल्ला पाहत नाही, तुम्ही मराठा साम्राज्याचा तो काळ अनुभवता जेव्हा समुद्रावर भगवा फडकत होता आणि विजयदुर्ग अभिमानाने त्याचं रक्षण करत उभा होता. हा सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.